कन्नड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गणेश मंदिरात घडलेल्या प्रकारामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। मंदिर परिसरात असलेले औदुंबर, पिंपळ आणि लिंब याचे त्रिवेणी स्वरूप असलेले पवित्र झाड अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास कापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या घटनेमुळे भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या असून आज सकाळी महिला भाविकांनी मंदिर परिसरात आक्रोश व्यक्त करत नेमकं काय घडलंय पाहूयात आमचा ग्राउंड झिरो वरून घेतलेला हा रिपोर्ट। कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या गणेश मंदिरात भाविक श्रद्धेने नतमस्तक होतात। मंदिराजवळ असलेले औदुंबर, पिंपळ आणि लिंब यांचे एकत्रित त्रिवेणी झाड धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानले जाते। मात्र अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या अंधारात हे झाड तोडल्याने खळबळ उडाली आहे। आज सकाळी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। झाडाची तोड कुणी आणि कशासाठी केली असा सवाल उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच NTV न्यूज मराठीची टीम घटनास्थळी पोहोचली। पाहणीत झाडाचे खोड पूर्णपणे कापले असल्याचे स्पष्ट झाले। या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नमस्कार, सध्या आपण कन्नडच्या मार्केट कमिटी यार्डमध्ये आहोत आणि या कमिटी यार्डमध्ये सकाळीच एक महत्त्वाचा विषय या ठिकाणी महिलांनी उच्चारण केलेला होता, तो म्हणजे या परिसरामध्ये असलेलं धार्मिक स्थळाची विटंबना कुठेतरी झालेली होती असा उल्लेखनीय जो त्यांनी या ठिकाणी मांडलेला होता। त्यासाठी आपण ग्राउंड झिरो वरती आहोत। सध्या तो विषय काय आहे तो आपण सविस्तर जाणून घेऊया। आपण सध्या जागृत सिद्धिविनायक गणेश मंदिरावरती आहोत आणि या ठिकाणी असलेलं त्रिवेणी स्वरूपामध्ये असलेलं एक झाड या ठिकाणी लावण्यात आलेलं होतं। ते खूप वर्षापूर्वीचं होतं आणि त्या झाडाची कत्तल खुलेआमपणाने या ठिकाणी मार्केट कमिटीच्या अंतर्गत असलेलं हे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये या झाडाला तोडण्यात आलेलं आहे। हे बघू शकता आपण, 3 झाड या ठिकाणी वटवृक्ष हे चांगल्या प्रमाणामध्ये या ठिकाणी होतं। त्रिवेणी संगम म्हणून या झाडाचा विचार या मंदिरात येणाऱ्या भाविकांचा होत होता आणि त्यांची आस्था कुठंतरी या झाडासोबत लागलेली होती आणि त्या भावनेला कुठंतरी क्रूरपणाने या ठिकाणी कन्नडच्या मार्केट यार्ड मध्ये असलेलं जे झाड आहे वटवृक्ष होतं, त्या वटवृक्षाची कत्तल खुलेआमपणाने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ही जरी झाडाची विटंबना असेल तर कुठंतरी भावना या हिंदू धर्माच्या या वटवृक्षासोबत होत्या। काही महिलांनी या ठिकाणी आक्रोश केला। त्या ठिकाणी त्या महिलांनी सक्त सांगितलं होतं की या यार्ड मध्ये असलेलं हे मंदिरामध्ये असलेलं हे झाड होते, या झाडाला तोडण्याची गरज का हा प्रश्न सर्वात मोठा उपस्थित या ठिकाणी होतो। तरी पण आपण बघू शकता या झाडाला कशा पद्धतीने किती मोठं वटवृक्ष या ठिकाणी ते असेल आणि त्या वटवृक्षाची जी सावली आहे त्या या मंदिरावरती होती आणि येणाऱ्या भाविकांना जो हर्ष होता तो या मंदिरात आल्यानंतर लागलीच मिळत होता। परंतु सध्या आपण बघू शकतो या ठिकाणी झाड अस्तित्वात नसल्यामुळं जो वातावरण या ठिकाणचं दिसून येते ते विकट असं दिसून येत आहे। सध्या जी आस्था आहे, भावना आहे, ती भावनेचा अनादर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि काही महिलांचा आरोप असा पण होता की या झाडांच्या तोडण्याची कोणतीही परवानगी घेतल्या गेलेली नव्हती असाही सगळ्यात मोठा गंभीर आरोप यावरती करण्यात येत आहे। सध्या आपण बघू शकतो मार्केट कमिटीचं काहीतरी काम सध्या चालू आहे। हे त्यांची बिल्डिंग या ठिकाणी बिल्डिंगचं काम आहे ते चालू होत आहे। शेतकरी भवन या ठिकाणी होत आहे, ती चांगली गोष्ट आहे, परंतु कुठंतरी झाडाची कत्तल करणे हे कुठंतरी चुकीचं असं आहे आणि ते या मार्केट कमिटीमध्ये घडलेलं आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये जे या ठिकाणी महिला जिल्हा अध्यक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या, यांनीही 22 तारखेला निषेध मोर्चा म्हणून कन्नडमध्ये नोंदवलेला आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये त्याची दखल काय होते NTV न्यूज मराठी यामध्ये घेणारच। हे जे धार्मिक स्थळ आहे जागृत सिद्धिविनायक गणेश मंदिर आहे, मार्केट कमिटीमध्ये आहे। ह्या झाडापासून कोणाला काय अडचण होती, ह्या झाडाचा काही प्रॉब्लेम आहे का? हा गेटच्या बाहेर नाहीये किंवा कोणाच्या दारात नाही किंवा कोणाच्या घरात नाही, हा एक कोपऱ्यामध्ये आहे, ह्याचा काही प्रॉब्लेम नाहीये। ह्याच्यामुळे ह्या झाड कशामुळे तोडले ह्याचं आम्हाला कारण कळायला पाहिजे। हा आमच्या धार्मिक खेळायचा प्रयत्न आहे हा।
त्रिगुणाचं झाड आहे. द्विगुणात्मक झाड आहे हे, ह्याचा काही जागृत सिद्धिविनायक गणेश मंदिरावरती आलेले आहे आणि कालच या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित होत होता. या ठिकाणचं वृक्ष तोडण्यात आलेलं होतं. नगरपालिकेच्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी आलात, काय तुम्ही बघितलं आणि काय सांगाल? नगरपालिकेच्या आवकाशाचे अर्ज दिले गेलेले, सदर अर्जाचा आधारे संबंधित ठिकाणी गणपती मंदिर मोंढा नाट्य आल्यानंतर संबंधित ठिकाणी जमिनीपासून 3 फुट काही झाडं तुटलेले दिसू राहिले. त्याचा पंचनामा संदर्भ करण्यासाठी आम्ही उपलब्ध आलेले सदर ठिकाणी आलो. तर तुम्ही आज पंचनामा करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात. तुम्ही बघितलंय की या ठिकाणावरनं झाडे हे तोडण्यात आले. दिसतं ना? दिसतं. हो दिसतं. ठीक आहे. एकंदरीत कोणकोणती झाडं असं तुम्हाला नाही वाटतं? असं नाही सांगता येणार, पण बाई कापलेल्या पैकी 3 झाडं दिसतात, 2 मोठे आणि 1 छोटे. म्हणजे कापलेले आहे. हा कापलेले आहे. ठीक. हा. कारण इथं कापलेल्याचे काही नाही, फक्त बुंदे, त्या व्यतिरिक्त काही नाही. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.